नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. जब मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडे आहे आणि म्हणून इथला असताना अख्खं विकायला निघाले अशी परिस्थिती आहे. जे दारुडे आपला असतो की नाही, बायकोला मारतो, दारूला पैसे मिळाले नाही आणि त्याच्या लक्षात आलं बायको तिकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही, मग तो आपला असताना घरातलं सामान विमान विकतो आणि ते संपलं की मग तो आपला असताना घरच विकतो. जब मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडे आहे आणि म्हणून इथला असताना अख्खं विकायला निघाले अशी परिस्थिती आहे. भाजप आमदार नितेश राणे कृषी अधिकाऱ्यांना धमकावतानाचा एक व्हिडिओ सध्या सिंधुदुर्गात प्रचंड व्हायरल झालाय. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहेत का त्यांना बघायला जात आहे असं म्हणत उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी झापलंय. तसंच तासाभरात देवगड लिंगडाळ या गावात न आल्यास मिरवणूक काढण्याची धमकीही त्यांनी फोनवरून कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. गावामध्ये आलोय, त्या गावामध्ये तुम्ही पोचला पण नाही या पंचनामे करायला, हजामत करायला ठेवलं की काय तुम्हाला? कसले पंचनामे चालू आहेत? मी इथे लिंडाल गावामध्ये आहे, तिकडे तुमचा एक अधिकारी आला नाही. व अगर इथे 1 तासामध्ये पोचला नाही ना, मी तिथे येतो तुझ्या ओरसला तुला घ्यायला. नाही तर 1 तासामध्ये इथं लिंडालमध्ये ये आणि इथून मला फोन कर. तू इथे आला नाही ना, तुझं आणतो बघ तुझी मिरवणूक कशी इथपर्यंत. तासाभरामध्ये तिथून उठ, पहिला आता तिथून उठ तिकडून आणि लिंडालला ये इथे आणि फोन कर मला इथे आल्यावर. नाटकं तुमच्या लोकांची. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोरात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर आता एक पाऊल पुढे टाकत भाजपचं चिन्ह हटवत भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण अशा स्वरूपाची बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा आता अधिक जोरात होऊ लागल्यात. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्यात. स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व विषयांवरती मौन बाळगलंय. शरद पवार यांच्याबद्दल मला कायम आदर आहे, पण त्यांना वारंवार मुख्यमंत्री पदाची भालवण करावी लागते, याचं वाईट वाटतं असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. पुन्हा ते उत्साहानं सहभागी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे ते अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचा हिरमोड होईल. ते भारतीय जनता पार्टीत राहतील, भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. पण ते नाराज का आहेत? कारण की जळगावच्या कार्यक्रमाला इथे आले नाही, अनेक कार्यक्रम तिथून मागे झाले, त्यालाही ते अनुपस्थित आहेत. परवा प्रदेश कार्यकारिणीला पूर्ण दिवसभर होते. ऑनलाईन प्रदेश कार्यकारिणी आमची झाली, त्याला पूर्ण दिवस नाथाभाऊ ऑनलाईन सगळ्यांना दिसत होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच ते घरी गेले, घरूनच ते ऑनलाईन कनेक्ट झाले होते. त्यामुळे नाथाभाऊंची नाराजी जी आहे ती नाराजी बोलून संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि अशा प्रकारे माणसाने नाराज होणं, पुन्हा नॉर्मलला येणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. आता माणूस ओके झाला, आता कधीच तो नाराज होणार नाही असं कधी नसतं. तसं आता नाराज असतील, त्याच्याशी बोलणं सुरू आहे, ते नीट होईल, पुन्हा ते उत्साहाने आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांना बसला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगवी या गावच्या पूरग्रस्त शेतांची आणि घरांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सरसकट पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याचा सल्ला दिलाय. 25 एकर आहे शेती, सर्व पाण्याखाली गेले सर, सर्व पाण्याखाली गेले, काही राहिलं नाही. मी आता दुसरं मुख्यमंत्र्यांना असं म्हणतोय की तुम्ही पॅकेज जी आहे ती पहिल्यांदा जाहीर करा. हे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नुसतं शेतीतलं नुकसान झालेलं नाही तर त्याच्याबरोबर त्याच्या घरातलं अन्नधान्यसुद्धा भिजलेलं आहे. तेव्हा तो पॅकेज तुम्ही असं पहिल्यांदा जाहीर करा. दुसरं जे आहे मजुरांची संख्या फार मोठी आहे आणि तो सुद्धा बाधित आहे.
तेव्हा ताबडतोब महाराष्ट्र शासनाने ETSची कामं ही काढली पाहिजे. सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच CSIR या संस्थेतील शास्त्रज्ञांनी आता पायलट बेसिसवरती हिमाचल प्रदेशात हिंगाची लागवड करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात हिंगाची लागवड भारतात एक सर्वसामान्य पद्धत होईल असा त्यांचा अंदाज आहे. हिंग हा मसाल्याचा पदार्थ भारतातील खाद्यपदार्थातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो, परंतु त्याचं उत्पादन भारतात केलं जात नाही. सध्या आपल्या देशात हिंग देखील अफगाणिस्तान, इराण आणि उझबेकिस्तान या देशातून आयात करावा लागतो. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना जलयुक्त शिवारांसंदर्भात म्हणाले की जलयुक्त शिवार संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे ती त्यांनी जरूर करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामं नाहीत. 6 लाख कामं त्या ठिकाणी झाली आहेत. या 6 लाख कामांपैकी सर्व कामं ही विकेंद्री पद्धतीनं झाली आहेत. जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्या अंतर्गत जिल्हा परिषदेनं कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग या सर्व विभागांनी कामं केली आहेत. साधारणपणे ॲव्हरेज 1 लाखांपासून ते 5 लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक लेवलवरच याचं टेंडर्स निघालेत आणि ही कामं करण्यात आली आहेत. मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो की जर सरकारला वाटत असेल की अशा प्रकारे चौकशा लावून विरोधी पक्षनेत्यांचं तोंड बंद करता येईल तर त्यांनी ते विसरून जावं. विरोधी पक्षनेता हा जनतेचा आहे. तो जनतेकरताच काम करत राहणार. शेतकऱ्यांवरती आलेलं संकट संपू द्या. जलयुक्त शिवार योजनेचा किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला हे आम्ही प्रत्येक गावात आणि तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांचं मत नोंदवणार आहोत. त्याचं आम्ही प्रदर्शन मांडणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात एक बातमी आली आणि बॉलिवूड हादरलं. संजू बाबाला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं असून कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला असल्याचंही समजलं होतं. त्यानंतर अभिनेता संजय दत्त अनेकदा मुंबईतील लीलावती आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला होता. पण सध्याच्याच लेटेस्ट अपडेटनुसार बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या कॅन्सरमुक्त झाला आहे. गेल्या 4 दशकांपासून संजय दत्तचा जवळचा मित्र आणि फिल्म डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातील ओळखीचं नाव असलेलं राज बन्सल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. काश्मीरी वकील दीपिका राजावत यांनी सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो ट्विट केला. या फोटोतून त्यांनी समाजातील विडंबन दाखवलं आहे. नवरात्रीत मुलींची परिस्थिती कशी असते आणि इतर दिवशी कशी असते हे त्यांनी फोटोमधून दाखवलं आहे. मात्र या फोटोला विडंबना असं कॅप्शन दिलं आहे. परंतु देवीची पूजा करणारे बलात्कारी असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवींच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरती खेद व्यक्त केला असून कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असं त्यांनी सांगितलंय. त्यांनी भाजप हा राज्यातील मुख्य मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करतोय, पण आपण त्यांना यशस्वी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका निवडणुकीच्या रॅली दरम्यान त्यांनी इमरती देवींचा आयटम असा उल्लेख करत अपमान केला होता. कमलनाथ म्हणाले की आज भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे ते अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टींच्या आधारे राज्यातील मुख्य मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करतायत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र अखेर मुहूर्त ठरला असून 22 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसंच त्यांची कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईतील प्रदेश कार्यालयात संपन्न होईल. दरम्यान शरद पवार यांनीही खडसेंच्या प्रवेशाबाबत सूचक विधान केलं होतं. शरद पवार म्हणाले होते की एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते म्हणून तसंच राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसेंचं योगदान खूप मोठं आहे, ते आम्ही पाहिलंय. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा हे त्यांनी पाहावं असं पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला असून फक्त खडसेंच्या निर्णयाची गरज होती. मात्र आता त्यावरतीही शिक्कामोर्तब झालाय. काशीमीरा पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर 2020 रोजी एका फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र क्रेडिट कार्डची फसवणूक करणारा आरोपी आशिष उकानी यांनी आपली मैत्रीण निकिता हिचा पैशांच्या वादातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते. मुख्य आरोपी आशिष उकलानीला काशीमीरा शिताबीनं अटक करण्यात आली होती. एका आरोपीचा शोध काशीमीरा पोलीस करत आहेत. मुंबईकर महिलांच्या लोकल प्रवासाला आज मंजुरी मिळणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
कारण रविवारी राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव आणि रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वेला अपेक्षित असलेल्या सर्व मुद्द्यांवरती चर्चा होऊन एकमत देखील झालंय. त्यानंतर आज राज्य सरकारनं पुन्हा एकदा रेल्वेला पत्र लिहून महिलांना लोकलमध्ये प्रवेश द्यावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं रेल्वेला केलेल्या सूचनांची व मागण्यांची पूर्तता केली असावी असं सूत्रांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा. कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी मजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी आज सरकारला दिलाय. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल व त्रस्त आहे. तर शासनानं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. आणि पावसामुळे यांचं सुद्धा कपासचे सुद्धा मोठ्या प्रमाणात खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, जर असे पावसामुळे जर असं कपास निघाला तर जे घेणारे आहे ते घेत नाही आणि वापस करून देतात आणि ढोरालाही गेले तर ढोरही बिमार पडतात. म्हणून हे काही कामाचेही कपास आमच्या हाती लागणार नाही आहे. म्हणून आपण सरकारला आणि सगळे लोकांना विनंती करतो की याचे लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि जेवढंही नुकसान भरपाई आहे, कारण मागची वर्षी जेव्हा आपण फिरलो तहसीलदार साहेब तेव्हा आपण पंचनामे करून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्याचं नुकसान भरपाईसुद्धा सगळे शेतकऱ्यांना भेटली होती आणि यावर्षीसुद्धा आपण तेच मागणी करत आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या वकिलाचा खून झाल्याचं समोर आलाय. उमेश मोरे असं मृत वकिलाचं नाव असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उमेश मोरे यांचं 1 ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं. शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याजवळ एका घाटात मोरे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी कपिल फलके, दीपक वायदंडे आणि रोहित शेंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आज के लिए शिवाजीनगर पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच और बाकी सारे लोगों ने कई टीम लगाई और साइंटिफिक एविडेंस और गोपनीय बातमीदार के थ्रू मालूम चला और हम लोगों ने अभी 3 आरोपी को अरेस्ट किया है. स्वतः रडणारं सरकार दुसऱ्याचे डोळे काय पुसणार अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तेतून असून देखील विरोधकांची भूमिका घेत हेक्टरी 25,000ची मदत करावी अशी मागणी केली होती. आता उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन पाळावं असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पंढरपुरात केलं. सरकार काही देतंय का नाही, कारण यांचं रडगाणं एकच चालू आहे की आम्ही कर्ज काढून राज्य चालवतोय. कोरोनामुळे पूर्ण अर्थव्यवस्था घासलेली आहे. नक्की काय चालू आहे, काय समजायला मार्ग नाही. रडणारं सरकार स्वतः दुसऱ्याचे अश्रू पुसू शकत नाही. आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढी अतिवृष्टी झालेली. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, कोकण आणि खास करून आता सोलापूर, सांगली, सातारा. आणि अशा परिस्थितीमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. आणि अशा संकटाच्या वेळेला मागण्या, आढावा, पंचनामे हे करण्यापेक्षा थेट लोकांना मदतीची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदेशानुसार त्यापूर्वीच कोयता बस आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ऊसाचा पहिला हप्ता, तोडणी, वाहतूकदार आणि मुकादमांच्या मजुरीचा प्रश्न सोडवल्याशिवाय ऊस तोडू न देण्याचा इशारा देण्यात आला होता. साखर आयुक्त व महाराष्ट्र सरकार यांना निवेदन देण्यात आलं होतं. मंगळवेढा तालुक्यात युटोपियन साखर कारखान्यांकडे जाणारी 100 ट्रॅक्टर आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी अडवली आहेत. अतिवृष्टी आणि महापुरांमध्ये अडकलेल्या बळीराजाच्या ऊसाचा पहिला हप्ता अद्याप जाहीर झाला नसल्यानं आता पडळकर समर्थक आक्रमक झालेत. बरेच मुक्कादम, वाहतूकदार, मजदूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत. जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या सरकार आणि सहकार आयुक्त जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू राहील. या आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही या सर्वजण इशारा देण्यात येत आहे. अमेझॉनच्या ऑनलाईन डिजिटल शॉपिंग ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा या मनसेच्या मागणीचा अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी दखल घेतली असून या संदर्भात मनसेला एक अधिकृत ईमेल पाठवला आहे. अमेझॉनचं एक शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झालं असून ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 15 ऑक्टोबरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी
अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना मुंबईतील संबंधित कार्यालयांना भेट देऊन मराठी भाषेच्या वापराबाबत मागणी केली होती आणि तसं न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. घाटकोपर माहुलगाव बसचा अपघात झालाय. 381 नंबर बस घाटकोपरवरून माहुलगाव इथे जात असताना चेंबूर पोलीस स्टेशन इथं अपघात घडला. बस ड्रायव्हरला अटॅक आल्यानं त्याचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. मात्र बसमधील प्रवासी सुखरूप असून चालकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. सांगलीतील मार्केट यार्ड चौकात साठलेल्या पाण्यामध्ये दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून नावाडी आंदोलन करण्यात आलंय. जर येत्या 2 दिवसात घाण पाण्याचा निचरा केला नाही तर मात्र तीव्र लढा उभारू असा इशारा यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला दिलाय. सांगली शहर व उपनगरांमध्ये मागील आठवड्यापासून पाऊस पडतो आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था कुचकामी ठरल्यानं गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय. सांगलीच्या मार्केट यार्ड चौकात तर पाण्यामुळे तळ साचलंय. याबाबत अनेकदा बांधकाम विभागाला कळवून सुद्धा ठोस कारवाई केली जात नव्हती. यामुळे या गंभीर प्रकाराकडे आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघाचे उत्तम मोहिते, अन्याय निर्मूलन संघटनेचे धर्मा आबा कोळी, नीतू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी असं नावाडी आंदोलन करण्यात आलं. नमस्कार, मी नीतू चव्हाण. गेल्या वेळेला मी व्हिडिओ टाकला होता की रस्त्याचे खड्डे वगैरे व्यवस्थित नाही आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि मी वॉर्निंग दिली होती. सगळीकडे सांगितलं होतं की नेमकं काय आहे. जनतेला एवढा त्रास होतो, जनता वाट काढून आपल्याकडे निघून जातात, पण अधिकाऱ्यांना वगैरे ह्याची काहीच फरक पडत नाही. यासाठी आम्ही आंदोलन केलेलं होता. आज रस्त्यावरती तुम्ही बघू शकता कंटिन्यू पाणी आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर ह्याचा लवकरात लवकर निकाल लागावा एवढंच युवा फाउंडेशनतर्फे आमची विनंती आहे. आज काय ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. मात्र 8 दिवस झाले नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवरती आहे. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली.